जालन्यात एका तरुणाची एका मुलीकडून फसवणूक झाल्याचा आरोप. सुनील चिखले यांना तिच्या काही साथीदारांचा मुलाला मारहाण केल्याचाही आरोप. जालना शहरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. फसवणूक करणाऱ्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी. आज दिनांक 6 रोजी बुधवारी दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एका तरुण मुलीकडून फसवणूक झाल्याचा आरोप सुनील चिखले यांनी केलाय. मुलीनं तिच्या काही साथीदारांसह मारहाण केल्याचाही आरोप त्या मुलानं केलाय. जालना शहरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली असून जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फसवणूक करणाऱ्या मुलीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी संबंधित सुनील चिखले यांनी केली आहे. मी गाडी शिकत होते 4 व्हीलर आणि मीनाक्षी हॉस्पिटल मंठा चौफुली तिथे ब्रेकर होतं म्हणून मी गाडी स्लो केली आणि तिथून मी गाडी काढणार तेवढ्यात सुनील वसंतराव चिखले आणि महेश वाघमारे हे दोघं जण स्कूटीवरून आले आणि मी ड्रायव्हिंग सीटवर होते ना, तर ते माझ्या बाजूला उभा राहिला आणि त्यांनी डायरेक्ट हातोडी काढली आणि हातोडी काढून त्यांनी काच फोडून टाकला ड्रायव्हिंग सीटचा आणि त्याच्यानंतर लॉक खोलून मला बाहेर ओढत नेलं त्यांनी आणि मला हातोडीने कंटिन्यू मारत होता. आणि त्याच्यानंतर त्याच्या सोबतचा जो मित्र होता महेश वाघमारे त्याला म्हणत होता की ती बंदूक काढून हिला आज मारून टाक, खतम करून टाक, आईला मारून टाकायचे आपल्याला. त्याच्यानंतर तो माझ्यासोबत जे काही सहकारी होते ना त्याला मारायला गेला महेश वाघमारे आणि सुनील चिखले कंटिन्यू मला हातोडीने मारत होता. त्याच्यानंतर त्यांनी बळजबरी मला गाडीत ढकलत, आज तुला मी खतम करून टाकतो म्हणत मला गाडीत त्यांनी ढकललं आणि तिथून मला किडनॅप केलं त्यांनी. तर मी 1-2-3 ठिकाणी गाडी थांबवली त्यांनी रस्त्यामध्ये आणि मला कंटिन्यू हातोडीने हाताला, पायाला, डोक्याला कंटिन्यू त्यांनी मला मारलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोकुळवाडी गाव तिथून जोरात गाडी नेली त्यांनी आणि एका जंगलात नेऊन लावली त्यांनी आणि तिथे तो मला कंटिन्यू माझा गळा दाबला त्यांनी जोरात आणि मला मारत होता हातोडीने की आज तुला मी पूर्ण खतम करून टाकतो. मग तिथे गावातले लोक आले आणि ते विचारायला लागले की काय झालं. तेव्हा मी त्यांना मदत मागितली. म्हटलं माझी मदत करा, हा मला मारून टाकण्यासाठी इकडे घेऊन आलाय म्हटलं आणि हा कंटिन्यू मला मारतोय म्हटलं हातोडीने. त्याच्यानंतर गावातले लोक सगळे जमा झाले आणि मग त्याला मारत गावात घेऊन गेले आणि मग तिथे माझा भाऊ, पोलीसवाले सगळे जण आले आणि मग तिथून आम्ही पोलीस स्टेशनला आलो. आता मी सिव्हिल हॉस्पिटलला आहे ऍडमिट. साहेब, त्या दिवशी या महिलेने माझ्या विरुद्ध याच्या आधी 376 सारखा सगळ्यात मोठा गुन्हा दाखल केलेला होता. तो गुन्हा दाखल करूनही या महिलेचं मन भरलं नाही. कंटिन्युअसली मला पैशांची मागणी, त्यानंतर तुझ्या कुठल्या असलेल्या प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे असे कंटिन्यू याच्यासाठी तिचे मला धमक्यांचे मेसेज आणि कॉल येत होते. जे सगळे पुरावे मी सगळे जोडलेले आहेत. आणि त्या दिवशी सुद्धा त्याच्या आदल्या दिवशी माझं नूतन वसाहत येथील शॉपवरती तिने येऊन दुकान खाली कर, नाहीतर मी या ठिकाणी येऊन पोलिसला घेऊन येईन, पोलीस स्टेशनचा काही मदत घेण्याचा तिने प्रयत्न केला असत, परंतु पोलीसवाल्यांनी तिची दक्षता घेतली नाही. त्यामुळे तिने माझ्या नावाची सुपारी नूतन वसाहत मधली काही गुंडांना दिलेली आहे याचं सुद्धा मला 100% माहिती झाली. त्यामुळे मी त्या दिवशी कदीम जालना इथे गेलो. त्यांनी मला काय सांगितलं होतं की तुम्ही उद्या सकाळी या आणि याच्या विरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल करा. मी तिथून वापस येत असता माझे काही पैसे होते, बीसीचे पैसे देण्यासाठी मी अंबड चौफुली येथून मी मंठा चौफुली येथे गेलो असता त्या ठिकाणी पाठीमागून येणाऱ्या XUV कार मधून लोकांनी मला काय केलं, मला आणि माझा सहकारी आमच्या दोघांना मारहाण केली. माझ्या डोक्याला प्रचंड असा मार लागला आणि त्यानंतर मलाच त्या गाडीत टाकून दिलं. गाडी चालवायला ही महिला होती. त्यानंतर ज्यावेळेस मला आणि त्या माझ्या डोक्याला मार लागल्यामुळे मला काही समजलं नाही काय झालं. ज्यावेळेस मला शुद्धीवर आलो त्यावेळेस गोकुळवाडी येथून पोलीसवाले मला घेत असताना मला समजलं, त्यावेळेस साहेब होते, पोलीसवाल्या साहेबांनी मला कदीम जालना तालुका पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. त्यावेळेस मला समजलं की माझ्या विरुद्ध असा काहीतरी प्रकार झाला. आदल्या त्याच दिवशी माझी सुपारी देण्यात आली. त्या महिलेसोबत कमीत कमी 3 ते 4 लोक तिचे सहकारी होते. त्याच्यामध्ये एक सचिन सहाणे नावाचा एक माणूस होता, तिचा एक भाऊ होता शुभम राठोड आणि त्यानंतर आणखी एक भाऊ होता स्वप्नील राठोड नावाचा आणि आणखी तर 2 व्यक्ती त्या गाडीमध्ये बसलेले मला दिसलेले होते आणि माझ्यावरती सर्वस्वी खोटे आरोप लावलेले आहेत. आणि ही महिला जालना शहरामध्ये हनी ट्रॅप नावाचा एक प्रकार चालवत आहे. कमीत कमी आतापर्यंत 10 ते 15 लोकांना फसवलेलं आहे. जालना शहरातून आजपर्यंत हिच्या तावडीत आलेले 7 मुलं स्वतःच सगळं आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्या मुलांचं ते जालना शहर सोडून निघून गेलेले.
मी त्या सर्व मुलांचे नाव सुद्धा सांगू शकतो, पण मला कुठल्याही व्यक्तीचं नाव सांगायचं नाही. या सगळ्या लोकांचं आयुष्य बर्बाद होते. ही 36 वर्षाची महिला आहे, स्वतःला 16 वर्षाचं दाखवून ही लहान लहान लेकरं सुद्धा ही सोडवत नाही. अहो, एखाद्या मुलाचं मी लग्न लावून दिलेलं माझ्या सहकार्याचं, त्याच्या मुलाच्या सोबत सुद्धा ही आज लफडं करत आहे. इतकी घाण आणि एवढी गलिच्छ महिला आहे. हनी ट्रॅप नावाचा प्रकार यांनी जालना शहरात सुरू केला. मी कुठल्याही सर्व युवकांना सांगतो, ही नावाची महिला जालना शहरामध्ये हनी ट्रॅप नावाचा प्रकार करत आहे. हिच्यापासून सर्वांनी सावध राहावं. आज माझ्यासारख्या व्यक्तीचं आयुष्य गेल्या 12 वर्षापासून पूर्ण उद्ध्वस्त झाले. मला या महिलेने कमीत कमी 70 ते 80 लाख रुपयाला लुटले. कंटिन्यू मला पोलिसच्या धमक्या आणि माझ्यावरती खोटे आरोप लावणं, माझ्यावरती आतापर्यंत या महिलेने कमीत कमी 4 ते 5 गुन्हे दाखल केले पोलीस स्टेशनला. मी माझी सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी 100% खूप प्रयत्न केले, परंतु याच्यातून काहीच मला साध्य झालं नाही. मी समाजातही माझं नाव खराब झालं आणि माझ्यावरती एक झालं की दुसरा खोटे गुन्ह्याचे आरोप माझ्यावरती या महिला लावत आहे. आता ही 376 मध्ये माननीय न्यायालयाने, जालना न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली 7/12/2000 रोजी. आणि त्याच्यानंतर हिने माझ्यावरती आज अपहरणाचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला. ज्या महिलेने माझ्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला, माझं त्या महिलेला अपहरण करून मला करायचं काय होतं, मी करू कशासाठी? आणि अपहरण करताना मी एकटा होतो त्या ठिकाणी. एखाद्या महिलेचं अपहरण करताना 4-5 लोक तर पाहिजे ना. मी एकटा माणूस एखाद्या महिलेला गाडी उचलून टाकून न्यायला माझी तेवढी ताकद तरी आहे का माझ्या शरीरामध्ये? माझ्यावरती असेच आरोप लागले तर मी तुमच्या समोर हे सांगतो की मी एक दिवस आत्मदहन करून टाकेल माझं स्वतःच. हा माझा शेवटचा स्टेटमेंट, कारण मेंटली पूर्ण माझी हरासमेंट झालेली आहे आणि मला याच्यातून न्याय पाहिजे. मी असं तुम्हाला एकच गोष्ट सांगतो.